हॅलो. एकाच वेळी लावलेल्या 2 झाडांमध्ये कसा फरक झाला तुम्हाला दाखवते. या इकडे. हे बघा, हे दोन्ही फुलगोबीचे झाडं आहेत आणि हे दोन्ही एकाच वेळी लावलेली रोपं आहेत, एकाच बियापासून लावलेली रोपं आहेत. तरी पण असा फरक का? तर याला अजून फळ धरलेलं नाही आहे, याची अजून फुल ग्रोथ होत आहे. मात्र इकडे जर तुम्ही गंमत बघितली तर हे काय दिसत आहे? फ्लावर. याला मात्र फळ धारणा झालेली आहे. का बरं? असं का झालं असावं? तर अजून एक तुम्हाला रोप दाखवते. हे बघा, हे सगळ्या एकाच बियापासून लावलेली रोपं आहेत आणि याची पण फळधारणा सुरू झालेली आहे. मात्र या फळाची साईज छोटी असणार आहे हे मात्र कन्फर्म आहे. तर असं का झालं? तर मी या कपामध्ये ही रोपं तयार केली होती. ही रोपं जी आहेत ती मी अगदी छोटी साईज झाली, 4-5 पानं आले की याला मोठ्या ग्रो बॅगमध्ये ट्रान्सप्लांट केलं. मात्र याला करायला मला बॅग शिल्लक नव्हत्या, तर मग ती कपातच राहिली. ही जी छोटी रोपं आहेत ही ह्या व्हाईट कलरच्या कपमध्येच खूप दिवस राहिली. म्हणजे जवळपास ही रोपं ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर 1 महिन्यानी वगैरे मी ते रोप ट्रान्सप्लांट केलेलं आहे. म्हणजे 1-1.5 महिना हे रोप ह्या कपामध्येच राहिलेलं आहे. आणि बाकीची बघा, ही मी एवढी रोपं ट्रान्सप्लांट केली होती. म्हणजे माझ्याकडे जागा नसल्या कारणाने काही रोपं कपातच शिल्लक राहिली. तर मग ती रोपं मी खूप उशिरा ट्रान्सप्लांट केली आणि ती उशिरा ट्रान्सप्लांट केलेली रोपं आहेत ही आणि ही. तर यांची लगेच मॅच्युरिटी झाली असावी कदाचित आणि त्याच्यातून फ्लावर येत आहे की नाही गंमत? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाय द वे, या बिया ज्या आहेत या ऑर्गॅनिक बाजार वेबसाईट यावरून मागवलेल्या आहेत. खूप मस्त बिया आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे. जर्मिनेशन रेट पण छान आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.